राम राम भावांनो बहिणींनो, मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना. मी गावठी नानी. हा तर आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवायचा विषय असा आहे का मी व्हिडिओ बंदच केले होते. तर त्याला काही गोष्टीचं कारण होतं. कारण असं होतं का आता घरातल्या गोष्टी आहे, सांगू नाही पण सांगायची वेळ आलेली आहे. बऱ्याचशा अशा गोष्टी घडल्या. हे आता जवळपास 1 महिना झाला. तसं आम्ही काही व्हिडिओ बनवलेच नव्हते. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे घरात काही वाद झाले आणि मला घरातून का वायली काढून दिलं. त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवित नव्हतो. आता काय करता, आपल्याला वायली काढून दिलं मग व्हिडिओ बनवायला त्यांना मूडच नाही राहिला. तेव्हा ते जाऊ दे मरू दे, आता आहे ना थोडे दिवस गॅपच घेऊ. हां, काय होतं माहिती आहे का, घरातल्या गोष्टी बाहेर सांगणं हे योग्य नाही. हे सोशल मीडिया आहे, हे सगळं कळतं. पण गोष्टी घडल्याच अशा का आता समजा, आता विचार करा बरं का तुम्ही. माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालं, तुम्हाला सगळ्यांना माहिती. मी ॲडमिट होतो लोणीच्या दवाखान्यात. बरेच आपले भाऊ व्हिडिओवाले आपल्याला भेटायला येऊन गेले. गावठी पूनमवाले आले, त्या सिन्नरच्या ताई आल्या, त्या पुण्याच्या ताई आल्या. बरेच जण आपल्याला भेटायला येऊन गेले आणि स्वाती साबळे आली. बरेच म्हणजे भरपूर जण आपल्याला भेटायला येऊन गेले. तो कथा त्या आला, कोंटू तात्या आला, बरेच जण आपल्याला भेटायला येऊन गेले. पण किस्सा असा झाला का मग माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर भावाला आणि वडिलांना त्यांना असं वाटायला लागलं का हा काही काम करीत नाही. आता मला सांगा, मला जर धड चालताच येत नाही तर मी काम कसं करणार आहे? आणि जर माझ्यानं कामच नाही होणार मग तुम्ही मला वायली काढून देणार आहे का? का रे? अहो जाऊ द्या, त्यांनी जरी वायली काढून दिलं पण मी म्हणत होत तुम्हाला निघू नका. अरे मी निघत होतो का थोडाच, त्यांनी वायली काढून दिलं मला. आणि काय करता ते म्हणायला लागले का, मी म्हणलं ना कधी असं तसं, जाऊ द्या म्हणलं करतीन आज ना उद्या काम करतीन त्यांचं पाय बरं झाल्यावर. पण ते म्हणे नाही नाही म्हणे, आता 2 महिने झाले तसा बसून ये, फुकट कोण पुशीन, बसून कोण बसून राहतो, आई तो कोण खाऊ घालीन त्याला. मग दिलं तुला सांभाळायचं, तो पोरं सांभाळायचं, तो नवऱ्याला सांभाळायचं म्हणे. आता कसं काय करायचं? मग असं या गोष्टी बहिणीनं मग हे असं झालं. त्याच्यामुळे मग आम्ही लई नाराज झालो होतो, बनवितच नव्हतं व्हिडिओ बरं का. आता काय करता. पण म्हणलं आता आपल्या ज्या गोष्टी घडल्या, आता ही जी गोष्ट घडलेली तर ही गोष्ट तुमच्यापर्यंत कशी पोहोचवायची म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि बऱ्याच म्हणजे भांडणं पण झाली, भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत. आता काय सांगायला पाहिजे. आता या पलीकडल्या वावरात ऊस होता, तर त्या ऊसाचं मी वडिलांना काय म्हणलं का आता कपाशीचे पैसे सगळे त्यांनी घेतले, तर मी म्हणलं मग ऊसाचे पैसे तरी मला द्या. बरोबर आहे की नाही? असंच म्हणलो की मी. ते म्हणले होते का ऊसाचे पैसे तरी मला द्या म्हणलं, तर त्यांनी ऊसाचे पैसे नाही दिले. ऊस मी म्हणलं मग माझ्या नावावर तरी पाठवा. माझ्या नावावर नाही पाठवला, ऊसाचे पैसे मला दिले नाही. आणि भरपूर म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगत, आज सोमवारचा दिवस आहे. आज आमच्या गावचा बाजार राहतो, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवलेले भरपूर. आज आमच्या गावचा बाजार आहे, तर माझ्याकडे बाजारला सुद्धा पैसे नाही. उद्या सण आहे संक्रांतीचा. ही माझ्याकडे आली त्या दिवशी मला म्हणे आता संक्रांतीला बाया माणसाचं कसं राहतं का, जोडव्यात म्हणा काहीतरी चांदीचं करायचं राहतं त्यांना. अहो मग बरोबर आहे ना, भाऊ बहिणींना पण माहिती माया का बा संक्रांत म्हणले माणूस जोड्या चांदी टाकीतो, भर टाकीतो थोडक्यात. म्हणून मी त्यांना म्हणलं अहो एखाद्या भाराचे पण द्या मला पैसे, मी टाकीते म्हणलं. पण मग ते म्हणे अरे पैसेच नाही तर मग कुठून देऊ. आज बाजार आणायला पैसे नाही. आता उद्या सण आहे, घरात मी सकाळीच भाऊकडे गेलो आणि याची व्हिडिओ आहे का मी युट्यूबला फेसबुकला टाकलेली आहे, पहा तुम्ही फेसबुकला पाहू शकता. मी सकाळीच भावाकडे गेलो, म्हणलं भाऊ मला आहे का निदान किराणा नाही पुरते तरी पैसे द्या रे. देणच नाही. मी अक्षरशः शेडमध्ये राहतोय जनावराच्या. आता काय करता, तुम्ही ते फेसबुकला टाकलेले व्हिडिओ पाहू शकता. मी जनावराच्या शेडमध्ये राहतोय. पोरग आलं सकाळी, आजचा सकाळचेच किस्से सांगतो तुम्हाला मी. पोरग आलं म्हणे सगळे पोरं सहलीला चालले म्हणे. मी सांगितलं भाऊ आता मी म्हणलं सहलीला, अरे काय सांगावा. मग ही म्हणे किराण्याला पैसे नाही आपल्याला. मग पोरं समजदार आहेत. पोरग म्हणे पप्पा नाही तुमच्याजवळ पैसे तर जाऊन द्या म्हणे, मी पुढच्या वर्षी सहलीला जाईन, पण किराणा आणा म्हणे. आता कोणाकडे तरी उसने पासने पैसे पाहिजे आणि किराणा आणायचं. मी त्यांना तेच म्हणलं ना कोणाक तरी उसने पहा, आपले काले का आपण देऊन टाकू. आता हे कामधंदे लागले दर्शी, कामाला जाऊन हे करून देऊन टाकू म्हणलं मग पैसे. आणि पहा तुम्ही आता ह्या वावरात कांदे पेरलेले, आता विचार करा बरं का तुम्ही, दिलं तर काहीच नाही
पण कांदे खुरपायला पाठवलं. मग आता काय आबा ती कांदे खुरपू राहिली, पोरगीन ती माझी मुलगीन ती कांदे दोघीच कांदे खुरपित्यात आणि ते घरी येत. अहो मग आता दादा म्हणले ना आपल्याला, काय म्हणी? आता तुम्ही मला म्हणे का ऊसाचं रान तुला घे. हा मला म्हणे मग ऊसच. नांगरून घेतलं, रोटा मारून घेतला, सरी पाडायला ट्रॅक्टर 3 पाठवला. मग ट्रॅक्टर तिने पाठवला आणि म्हणे का आता आम्हाला मका करायची. मी लाव मला मका करायची आहे. एक गाय दिली मला. बरेच ज्या गोष्टी घडलेल्या आहे आता ते एक एक सविस्तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण मी कसा विचार करत होतो, झाकली मूठ 1.25 लाखाची या गोष्टी आपल्या बाहेर सांगायच्या नव्हत्या मला. पण मग आज आहे का, आज मला काय दम निघा ना. मी तिला म्हणलं आपल्याला आज युट्यूबला व्हिडिओ करून आपल्या भावांना बहिणींना ह्या आपल्या भावना पोच झाल्या पाहिजे. मग त्यांनी काय केलं, म्हटलं दादा तुम्ही कमून असं केलं, म्हणलं तुम्ही कमून वावर ट्रॅक्टर पाठवलं म्हणलं सरी पाडायला. आता आमचे पैसे नसताना आम्ही नांगरून घेतलं उधार, त्या जोडीदार होता यांचा. मग जोडीदारानं दिलं, नांगरून दिलं, रोट्या मारला, डबल मारल्याशिवाय. आणि मग सरी पाडायची तर तिनेच पाठवून दिलं. मग मी दादाला म्हणलं अहो तुम्ही कमून पाठवून दिलं ट्रॅक्टर, म्हणलं आम्हाला मका करायची ती. तर मला म्हणलेले आता ते दादा म्हणजे माझे सासरे का तुला कांद्याचं रान घे म्हणे, आई ते कांदे घे. मग आता काय माहिती आता कांदे मायकून खुरकून घेतीन आणि देत्या का नाही वावर कर. म्हणजे या अशा गोष्टी घडून राहिलेल्या. कारण तिकडं केलं का नांगराच्या याच्यात तिकडं ऊसाच्या वावरात तिने तसं केलं. म्हणून मला विश्वास बसाना. पण म्हणलं जाऊ द्या चला आपलं मेहनत व्हायला जाईल, पण कांदे तर खुरपून घ्या, म्हणून कांदे खुरपा. अशा गोष्टी घडलेल्या आहे भावांनो. आता आपण उद्यापासून आहे का सविस्तर मी तुम्हाला या विषयावर बोलणार आहे. एकत्रित कुटुंबात प्रगती होती हे जेवढं खरं आहे का, तेवढं अचानक जर कोणाला वायली काढून दिलं ना तर त्याचे इतके हाल कोणाचेच होत नाही. बरोबर आहे की नाही? मग काय? तर तुम्हाला हे माझ्या ज्या भावना मी तुम्हाला सांगितल्या याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो. सगळ्यांना जय जवान, जय किसान, जय शिवराय. राम राम.